मी आता हिना दीदीकडे आलेली आहे. आली तर तसं मी संध्याकाळीच, आता रात्र झाली आहे. ती आता खिचडी बनवते, गुजर वाईन खिचडी. पण तुला माहितीये का आपल्या गुजर लोकांमध्ये खिचडी बनवण्याची प्रोसेस एकच आहे. म्हणजे सगळे सेम खिचडी बनवतात, सेम गोष्टी टाकतात त्याच्यात, पण तरी प्रत्येकाकडची खिचडीची टेस्ट ही वेगळीच असते ना. हो हो बरोबर. हिच्या हाताची खिचडी, माझ्या आत्याच्या हाताची खिचडी, या म्हणजे काही अशाच खिचडी आहेत ज्या मला खूप आवडतात आणि कायम माझ्या लक्षात राहतात. आत्या आपली ही आत्या रंजू आत्या. तर मी आता माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय कांद्यामुळे. माझा घरी जाऊन जेवण्याचा प्लॅन होता, पण खिचडी जर म्हटलं ना की मला असं आतून असं वाटतं की हिने विचारलं की होच म्हणावं. आणि इंद्रायणी तांदूळची. हा त्याच्यासाठी काय खूप भारी तांदूळ, इंद्रायणी तांदूळची भारी लागते. आता ही खिचडी बनवणार आणि मग मी आणि सावी आम्ही इथे जेवण करून चलो बठ्ठा जना खिचडी खावाने. गुजर वाईन खिचडी. मखाना एवढा महाग मिळतो, माणसांना मखाना खायला मिळत नाही, आणि इथे हिची गंगू मखाना खाते. स्पेशल आणतात डॅडी तिच्यासाठी मखाना, गंगूसाठी. बायको लुकडी होऊन राहिली शेंगदाणे खाऊन, आणि माझे पिल्लू जाडून राहिले मखाना खाऊन. अशी गोष्ट आहे. मला अक्षरशः झालंय. आता वर्षा नेहमीप्रमाणे एवढं टेस्टी आहे ना, तुला सांगू, मला असं उघडल्यानंतर असा कधी खाऊ टेस्ट फील झाला मला. हिंग टाकायचं विसरलं तरी बडबड मध्ये नाही, पण मला वासावरूनच कळते. आता ते खाऊन दाखव. इतकं काय साखर आहे, साखर. टरबूजचा व्हिडिओ, ती साखर आहे, याचा चटणी आहे, चटणी, फक्त चटणी. नाही, मला खरंच आवडतं. चालेल ना. मला स्टीलची प्लेट माझ्या पाहिजे. हा तुला स्टीलची प्लेट. प्युअर गुजर आहे, स्टीलची प्लेट लागते. सावी आज सावी सांगणार कशी झाली खिचडी. सावी सांग. थांब तेल टाक. अजून खाल्लीच नाही मी. थांब तेल टाक. मस्त झाली. एवढं चारी बोटांचा वापर. अगं गरम. मीठ कमी असतं बाई आमचं. 5 बोट आहे का तुला? सवी मीठ कमी असतं आमचं. हवं तर ठीक. गरम हे चांगलं आहे एकदम. व्हिडिओ मध्ये म्हणू नको सांगू. हा नाही, खरंच चांगलं आहे. सावीला खरंच खिचडी आवडते. मम्मीला नेहमी सांगते गावाला, आऊ खिचडी बनव ना, आऊ खिचडी बनव ना. मुगाच्या डाळीची खिचडी बरं का. मग सावीने टेस्ट केलं, आता मी टेस्ट करते. हिच्या खिचडीमध्ये ना, तुझी खिचडी आहे ना खरोखर इतकी सॉफ्ट असते ना, म्हणजे असं टेस्ट घ्यायची आणि गिळायची, बस असंच काम असतं. चावण्याची गरजच नाही. खरंच खूप मस्त आहे.